पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवरून चर्चा, वाढता तणाव, नागरिकांच्या जीवितहानीबाबत चिंता व्यक्त, शांतता आणि स्थिरतेसाठी भारताच्या वचनबद्धतेचा मोदींकडून पुनरुच्चार. होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग बंद ठेवणार, आमच्या टार्गेटवर फक्त अमेरिकेचे एअरबेस, मुलींच्या हत्येचा बदला घेणार, इराणचे नेते मुस्तफा खामेनींची ट्रम्प यांना धमकी. अमेरिकन नौदल होर्मुझ सामुद्रधुनीमधून तेल टँकरना सुरक्षा देऊ शकणार नाही. सध्या इराणच्या आक्रमणाला उत्तर देण्यावर लष्कराचा भर. महिना अखेरपर्यंत सुरक्षा पुरू, अमेरिकेचे ऊर्जा सचिव क्रिस राईट यांची माहिती. अमेरिकेची युद्धनौका यूएसएस गेराल्ड फोल्डच्या काही भागात आग, 2 क्रू मेंबर्सवर उपचार सुरू, कोणत्याही हल्ल्यामुळे आग लागली नाही. युद्धनौका पूर्णपणे सुरक्षित, अमेरिकेचा दावा. भारतात पुरेसा तेल साठा, जगातील 40 देशांकडून तेल खरेदी, पर्यायी मार्गांनी पुरवठा सुरू असल्यानं टंचाई भासणार नाही. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींचं संसदेमध्ये महत्त्वपूर्ण निवेदन. गॅस तुटवड्यामुळे देशातील 20% लोकसंख्येला मोठा फटका, आजपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू होणार. पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींची लोकसभेत घोषणा. भारतात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू, गॅस बुकिंगसाठी शहरात 25 दिवस तर ग्रामीण भागामध्ये 45 दिवसांची मुदत. पर्यायी म्हणून रॉकेलचा साठा उपलब्ध करून देणार, पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींची माहिती. भारतात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, लवकरच सीएनजी गॅसचा पुरवठा पूर्णतः सुरळीत होईल, पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही. राहुल गांधींनी एप्स्टीन फाईल्सचा मुद्दा काढता सभागृहामध्ये गोंधळ, एप्स्टीनचे मित्र असल्याचं हरदीप पुरींनी सांगितलंय. राहुल गांधींचा आरोप, हरदीप पुरींच्या मुलीला जॉर्ज सोरोसकडून पैसे मिळाल्याचाही दावा. आपण रशियाकडून तेल खरेदी करायचं की नाही हे अमेरिका का ठरवतीये, राहुल गांधींचा केंद्र सरकारला सवाल. गॅस संकट हलक्यात घेण्यासारखं नाही, राहुल गांधींचं वक्तव्य. सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईत, भारतासाठी तेल आयात करणाऱ्या लायबेरियाच्या शेनलॉंग जहाजाचा धाडसी प्रवास, 1.35 लाख टन कच्चं तेल घेऊन जहाज मुंबई बंदरात. भारतानं रशियाकडून तेल खरेदी 50% वाढवल्याची माहिती, मार्चमध्ये दररोज 15 लाख बॅरल तेलाची विक्रमी खरेदी, इंधनाच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी भारताचं मोठं पाऊल. अमेरिका जगातील आघाडीचा तेल उत्पादक देश असल्यानं किमती वाढल्याचा फायदा होतो, मात्र सध्या इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला रोखणं महत्त्वाचं, डोनाल्ड ट्रम्प ठाम. गॅसचा पुरवठा होत नसल्यानं नागपूर, बीड, ठाणे, पुण्यातील काही हॉटेल कॅटरर्स बंद, छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरात हॉटेल चालकांवर चूल पेटवण्याची वेळ. गॅस तुटवड्याचा राज्यातील औद्योगिक क्षेत्रालाही फटका, गॅस पुरवठा बंद पडल्यानं पुण्याच्या चाकणमधील 30% कामकाज ठप्प, नागपुरातील 10,000 पेक्षा जास्त छोटे मोठे उद्योग संकटात, तर सिन्नरमधील जवळपास 150 कारखानदारांचं उत्पादन बंद. जय पवारांवर पत्रकार परिषद न घेण्यासाठी दबाव, रोहित पवारांचा आरोप, तर माझ्यावर कोणताही दबाव नाही, पुढील आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घेणार, दादांच्या अपघातावर बोलणार, जय पवारांची माहिती. नागपूरसह विदर्भात आजपासून पावसाचे ढग दाटणार, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, 14 आणि 15 मार्चला अवकाळी पावसासोबतच हवेचा जोर जास्त राहणार.